मंडळी, आज आपण गावठी आंब्याचं लोणचं बनवणार आहोत. मंडळी, लोणचं म्हटलं तर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, परंतु ते तोंड भारतात या बोला नको बोला नको त्याचं तोंडात मारता येईल. नमस्कार मंडळी, मी प्रकाश लोगर. आज आपण गावठी आंब्याचं लोणचं बनवणार आहोत. मंडळी, लोणचं म्हटलं तर सर्वांच्या तोंडातनं पाणी सुटतं बरं का. तर आज कसं बनवायचं ते प्रथम सांगतो, मला दाखवतो की लोणचं बनवायचे आपल्याला मटेरियल काय काय लागणार आहे ते. तर प्रथम मंडळी, हे आंबे कट केले आणि थोडे मीठ लावून वाळून घेतले छानपैकी. त्याच्यानंतर हे आंबे इकडे ठेवतो. त्याच्यामध्ये मिरची घालायची म्हणजे आणि स्वाद होईल. त्यामुळे आपण लोणचं मध्ये लिंबू, मिरची, आंबे मिक्स करू शकतो. ठीक आहे, मिरची आहे मोठ्यामध्ये, म्हणजे आपण भजी वगैरे करतो त्या पद्धतीची मिरची आहे, थोडीफार गोड आहे. त्यानंतर मंडळी, आपल्याला चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हिंग लागतोय, मेथी थोडीफार भाजून घ्यायची आहे. ही बघा, ही मेथी आहे, थोडी भाजून घेतली आणि बारीक करून घेतलेली ग्राइंडरमध्ये, मिक्सरमध्ये. ठीक आहे मंडळी. त्याप्रमाणे मंडळी, आपल्याला हे मोहरी थोडीफार भाजून घेऊन थोडी मिक्सरला लावून घेतलेली आहे. त्यानंतर मंडळी, आपल्याला हळद लागणार आहे लोणचं बनवण्यासाठी खास, आणि तिखट, लाल तिखट असली की आणि स्वाद वाढतो बरं का, आणि चवीला किंवा दिसायला फार सुंदर दिसते. आपल्याला तेल, ऑइल लागणार आहे, हे ऑइल घेतलेलं आहे. ठीक आहे मंडळी. तर आपण आपल्याला वेळ न लावता आपण आपली रेसिपी चालू करू. ठीक आहे मंडळी. तेल चांगलं गरम आला पाहिजे, गडबड करायची नाही आपल्याला. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आपण प्रथम बघू. मला वाटते याच्यात प्रथम आपल्याला मोहरी घालायला पाहिजे, चांगलं म्हणजे तडका बसायला पाहिजे ना. इथे आपल्याला हे जे ऑइल, आपण तेल, मोहरी आणि तिखट, हिंग, हळद घालून हे आपण फ्राय करून घेणार आहोत पहिले प्रथम, आणि ते थोडं थंड करायला ठेवायचं. ठीक आहे मंडळी. ते आपल्याला बाजूला ठेवायचे का, सध्या आपल्याला तेवढी काय गरज मोठी भासत नाही आहे. आपल्याला आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला थोडंफार हळद टाकायची आहे, चांगलं ढवळून घ्यायला पाहिजे. गौतम तू देऊ ती पळती तिकडची चांगली पळती पटकन. हिंग ज्यादा वापरायचं नाही, थोडंफार प्रमाणात वापरायचं आहे. ठीक आहे, ती नको, दुसरी ती मोहरी चांगली फ्राय झालेली, हिंग पण घातलेलं आहे आतमध्ये. ठीक आहे, हळद वगैरे घातलेली आहे, तिखट घालायचे.
थंड करून घेऊया आपण थोडा उशिरा. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये नंतर आपल्याला मेथी टाकायची आहे आणि मेथी टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायला पाहिजे आणि आंबे आणि मिरची आपण फ्राय करून घ्यायचे थंड झाल्यानंतर. मेथी टाकायची आहे आणि मेथी टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायला पाहिजे आणि आंबे आणि मिरची आपण फ्राय करून घ्यायचे थंड झाल्यानंतर. काय गो होय वा का ऐ एक वाटी घेऊन ये आणि चमचो घेऊन ये. चमचो आणि वाटी पाणी किती आहे पटकन आण. रेडी. काय करतो का ओके.
मंडळी, आंब्याचं लोणचं रेडी तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या महिला भगिनींनी प्रत्येकाने असे वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकवा, कारण ही आम्ही तयारी पूर्ण पावसाळ्याची करतो. कारण पावसाळ्यामध्ये 2-3 महिने आपल्याला हे जेवणासोबत खायला मिळते. ठीक आहे मंडळी, जय हिंद, जय भारत माता, मध्ये मातरम, नमस्कार.